नमस्कार, गुड मॉर्निंग महाराष्ट्र. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. शिंदे अजित पवार थोड्याच वेळात चहापानासाठी फडणवीसांच्या घरी जाणार आहेत. चहापानासोबत तिघांमध्ये खातेवाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे, पण अद्याप खातेवाटप झालं नाहीये. पुढील काही तासात महायुतीचं खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी गजानन उमाटे आता आपल्यासोबत आहेत. गजानन, अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि आता ही चर्चा होते आहे. नक्कीच खातेवाटप रखडलेलं आहे. पहिल्याच दिवशी गेल्या रविवारी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की 2 दिवसात होईल, ते अजूनही झालेलं नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी चहापानाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे जाणार आहे आणि तिन्ही नेते एकत्र येऊन ज्या काही बाबी आहे रखडलेल्या त्यावर चर्चा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोमवारनंतर मंगळवार बुधवारपर्यंत खातेवाटप जाहीर होणं अपेक्षित होतं, परंतु अद्यापही आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, खातेवाटप जाहीर झालेलं नाही. त्यामुळे तिन्ही नेते एकत्र येऊन खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. थोड्याच वेळात या चहापानाला सुरुवात होईल. मी सध्या अजितदादा यांच्या बंगल्यावर आहे आणि अजितदादाही थोड्या वेळात निघणार आहे. एकनाथ शिंदे हे सुद्धा निघणार आणि यांची चर्चा होण्याची शक्यता आहे आणि शक्यता वर्तवली जाते की आज खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री खालच्या सभागृहात आणि उपमुख्यमंत्री शिंदे वरच्या सभागृहात उत्तर देण्याची शक्यता आहे आणि जे काही मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले त्याकडेही लक्ष लागलेलं आहे. त्यासोबतच आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खातेवाटप, खातं कोणाला कुठलं मिळणार आणि त्यासाठी थोड्याच वेळात मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे आणि रखडलेलं खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. बरोबर गजानन, धन्यवाद या माहितीबद्दल.